नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज, अतिशय जबरदस्त माहिती आलेली आहे. पाहू शकता बघा, 31 मेची सर्वात मोठी खुशखबर, नवीन अपडेट आलेली आहे. नवीन अपडेट 31 मेची सर्वात महत्त्वाची माहिती, नवीन अपडेट. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. काय अपडेट आहे बघा, 11वा + 12वा हप्ता, 11वा हप्ता आणि 12वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती बघा, थेट 3,000 रुपये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. भरपूर महिला भगिनींच्या त्या ठिकाणी कमेंट्स आहेत, पैसे आल्याचं बघा, पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून कमेंट्स महिला भगिनींच्या आलेल्या आहेत. आता 31 मेची ही बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. 11व्या आणि 12व्या हप्त्याच्या संदर्भात जबरदस्त माहिती आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं. पाहू शकता बघा, 31 मेची जबरदस्त अपडेट आलेली आहे, नवीन अपडेट आहे. थेट 3,000 रुपये जमा, नवीन निर्णय बघा. 11वा आणि 12वा हप्ता आत्ताच तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला 10वा हप्ता जमा झाला आहे. 10वा हप्ता जो आहे तो जमा झालेला होता. तुम्हाला 10वा हप्ता, एप्रिलचा हप्ता तुम्हाला मे महिन्यामध्ये जमा झालेला होता. आता मे महिना बघा संपण्याला आलेला आहे आणि तुम्हाला आता 11वा आणि 12व्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, तुमच्यासमोर जबरदस्त माहिती पाहायला मिळते. मे महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झालेले नाही आहेत. बघा, 1,500 रुपये अजून जमा झालेले नाही आहेत, त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, काय म्हटलेलं आहे, मे आणि जूनचा हप्ता म्हणजेच काय, तर 11वा हप्ता आणि 12वा हप्ता, 11वा + 12वा हप्ता तुम्हाला एकत्र येण्याची शक्यता जी ती निर्माण झालेली आहे. म्हणजेच 15 + 15 असे 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत. 1,500 + 15 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत. त्या संदर्भाची शक्यता जी ती वर्तवली जात आहेत. मे आणि जूनचा हप्ता जो आहे तो तुम्हाला एकत्र दिला जाऊ शकतो, त्याची शक्यता जी ती आता त्या ठिकाणी वाढलेली आहे. कारण मे महिना संपायला आलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर 31 तारीख आहे. जर आज पैसे आले नाहीत तर मग तुम्हाला पैसे या ठिकाणी जूनमध्येच मिळतील, कारण जून महिना सुरू होणार आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात आजच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय, मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात एकत्र येतील असं बोललं जात आहे. बघा, मे महिना आता त्या ठिकाणी संपणार आहे. आज जर आपण पाहिलं तर 31 मे आहे. जर आज तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर मग तुम्हाला जून महिन्यामध्येच पैसे मिळतील. म्हणजेच काय, तर मे आणि जून असे दोघं महिन्यांचे पैसे तुम्हाला जूनमध्ये मिळतील, म्हणून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, महिलांच्या खात्यात एकत्र येतील असं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. बघा, असं बोललं जात आहे पण अजून ऑफिशियल माहिती नाही आहे. याबाबत अजून ऑफिशियल काहीही समोर आलेलं नाही आहे. ठीक आहे, आता अधिकृत माहिती आल्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. पुढच्या महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. बघा, पुढच्या महिन्यात जे वटपौर्णिमेचा मुहूर्त आहे तो साधून महिलांना पैसे जे ते पैसे दिले जाऊ शकतात असं या ठिकाणी बोललं जातं आहे. आता आपण जर पाहिलं तर जूनमध्ये वटपौर्णिमा पण आहे, त्यामध्येच तुम्हाला एकाच दिवशी वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून सर्व महिलांना एकाच दिवशी, बघा, एकाच दिवशी मेचे पण आणि जूनचे पण पैसे तुम्हाला मिळू शकतात. 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. कारण आज जर पैसे आले नाहीत तर जून महिना सुरू होतो आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरच हे पैसे दिले जाऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला सरळ 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. कारण मेचे पैसे तुमचे पेंडिंग आहेत. जर आज पैसे आले नाही तर मेचे पैसे तुमचे पेंडिंग राहतील, ते पैसे आणि जूनचे 1,500 असे 1,500 + 1,500 मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. आता बघा, महत्त्वाची माहिती, पैसे आल्यासंदर्भाची एक कमेंट आपल्याला आली होती. बघा, पैसे आले म्हणून, बघा, पैसे आले.
पैसे आले म्हणून एक कमेंट आलेली होती. आता खरंच तुम्हाला पैसे आलेले आहेत का? सर्वांना पैसे आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. 1500 रुपये तुम्हाला जमा झाले आहेत का? ज्या ज्या महिलांना आलेले असतील किंवा ज्या ज्या महिलांना जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्वात मोठी खुशखबर आहे, खरं म्हणजे ही सर्वात मोठी खुशखबर आहे. मे महिन्यामध्येच तुम्हाला मेचा हप्ता येतोय, ही सर्वात मोठी खुशखबर आहे. तर तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत का? ज्यांना ज्यांना आलेले आहेत अशा पद्धतीची कमेंट्स आली होती पैसे आले म्हणून. आता बघा, पैसे तुम्हाला येत असतात त्यामुळे ते तुम्हाला समजतं. मी तुम्हाला सांगितलं होतं सगळी काही प्रोसेस सही झालेली होती फाईलवर, आणि सही झाल्यामुळे ती फाईल जी ती पुढे पण पाठवण्यात आली होती महिला व बालविकास विभागाला. त्यामुळे पैसे आले तर थेट ते तुम्हाला समजणार आहे, तुमच्या खात्यात जमा होतील म्हणून. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले म्हणून. ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. ठीक आहे, आणि खरंच पैसे यायला सुरुवात झाली का ते पण तुम्हाला सांगायचे. आता पुढे बघा, वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्हाला 2 महिन्यांचे पैसे जे ते एकत्र येऊ शकतात, दिले जाऊ शकतात, अशी जी काही शक्यता आहे ती वर्तवली जाताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून 3000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. आता बघा, मे जूनचे 3000 रुपये एकत्र येणार. बघा, लाडकी बहीण योजना मे जून 3000 रुपये कम टुगेदर. बघा, 3000 रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये मे आणि जूनचे जे पैसे ते 3000 रुपये एकत्र येऊ शकतात. मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो. जून महिन्यात महिलांच्या खात्यात एकत्रितपणे 3000 रुपये येण्याची शक्यता आहे. बघा, मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो का? आता मे महिना त्या ठिकाणी संपणार आहे, 31 मे आहे. आज जर पैसे आले नाही तर जून महिना सुरू होईल उद्यापासून. आता मग काय होईल, जून महिन्यामध्ये 1 जूनला पैसे न देता वटपौर्णिमेचा मुहूर्त साधला जाऊ शकतो. चांगला मुहूर्त आहे आणि वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरच तुम्हाला 3000 रुपये जे ते तुमच्या खात्यामध्ये दिले जाऊ शकतात. 3000 रुपये तुम्हाला सरळ सरळ त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये, बघा, याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे ते जमा झालेले आहेत. मात्र या महिन्यात अजूनही पैसे आलेले नाही आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मे आणि जूनचा हप्ता एकत्रित येणार की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती आलेली नाही. बघा, मे आणि जूनचा हप्ता एकत्र येईल का याबाबत अजून काहीही माहिती आलेली नाही आहे. कारण बघा, मी तुम्हाला आता काय सांगतोय की 31 मे आहे, मे महिना संपला म्हणजे जून सुरू होतो. जूनमध्ये तुम्हाला वेगवेगळे पण हप्ते येऊ शकतात. बघा, मेचा हप्ता 1500 रुपयांचा वेगळा येऊ शकतो आणि जूनचा वेगळा येऊ शकतो, असं पण होऊ शकतं. पण जर समजा मेचा हप्ता मेमध्ये आला नाही तर मे आणि प्लस जून असे 3000 रुपये तुम्हाला एकाच महिन्यात येऊ शकतात. मग ते एकत्र पण येऊ शकतात किंवा वेगळे वेगळे पण तुम्हाला येऊ शकतात. अशा पद्धतीच्या 2 शक्यता या ठिकाणी असू शकतात. आता पुढे बघा, या संदर्भाची अद्याप माहिती काही आलेली नाही आहे, परंतु अजूनपर्यंत मेच्या हप्त्याबाबत घोषणा झालेली नाही आहे. त्यावरून हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे. बघा, मेच्या हप्त्यासंदर्भात अजून घोषणा झालेली नाही आहे. फाईलवर सही झालेली आहे. मेचा हप्ता लवकर तुमच्या खात्यात जमा होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली होती. परंतु अजूनपर्यंत ती जी काही प्रोसेस आहे, प्रशासकीय जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली नाही आहे आणि ती प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार नाही आहे. पुढच्या महिन्यात एकत्रितपणे की वेगवेगळ्या दिवशी मे आणि जूनचा हप्ता येणार याबाबतही माहिती समोर आलेली नाही आहे. पुढच्या महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. बघा, वटपौर्णिमेचा जो मुहूर्त आहे तो साधून तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा केले जाऊ शकतात. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं. आता बघा, प्रत्येक महिन्यात महिला व बालविकास मंत्री हप्त्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा करतात. आपण जर पाहिलं असेल तर ज्यावेळेस तुम्हाला पैसे वाटप होतात त्यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली की तुम्हाला सांगत असतात. अधिकृत घोषणा त्या ठिकाणी त्या करत असतात. परंतु अजूनपर्यंत तशी घोषणा झालेली नाही आहे, म्हणजेच मेचा हप्ता सुरू झालेला नाही आहे. परंतु या महिन्यात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता चिंता वाटू लागलेली आहे. तर बघा, चिंता वाटू लागलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर बघा, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं वक्तव्य काय, तर लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यावर अजितदादा पवारांनी वक्तव्य केलं होतं. मी 3.36 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केलेली आहे. त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळण्याची आशा आहे. बघा, फाईलवर सही झालेली आहे पण पैसे अजून काही खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आहे, पण लवकरच पैसे मिळतील अशी महिलांना अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.